मास दिलाय बेटा तुम्हाला, मास किती दिलाय? 3.5 × 10⁻⁵. किती दिलाय? 3.5 किती पाहिजे तुम्हाला? 5 पाहिजे का? एक्झाम्पल नंबर 5 मास दिलाय 3.5 × 10⁻⁻5 आणि वेलॉसिटी v दिला बेटा 9. कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, बोला सगळ्यांनी, 1/2 mv चा स्क्वेअर, हाफ ऑफ mv स्क्वेअर म्हटलं तरी चालतं. 1/2 ॲज इट इज लिहिला. m आहे 3.5 × 10⁻⁻5 इंटू v किती आहे बेटा 9 चा स्क्वेअर. अगदी सिंपल पद्धतीने 1/2 करायचं, याला 3.5 × 10⁻⁻5 ॲज इट इज राहू द्यायचं. हा 9 चा स्क्वेअर 81. काय किती होतो बेटा? 81. तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने करा. 2 ने याला डिवाइड करा किंवा त्याला डिवाइड करा. कोणाला करायचं सांगा. याला जर डिवाइड केलं तर 2 1 चा 2.24 चा सॉरी किती 15 आलं ना, 2 7 चा 14, एक उरला झाले 10 म्हणजे 1.75. 2 ने डिवाइड केलं तर इंटू इथे काय होतं बेटा 81. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं नाही तर आन्सर लिहायचं आहे. 10⁻⁻5 ॲज इट इज लिहून टाकायचा. पॉईंट शिफ्ट करता येईल आपल्याला. मल्टिप्लिकेशन सांगा बरं पटकन. पुढचा घ्या. जूल मध्ये येईल. कुठे येईल? जूल. 6 नंबरचा सांगा पटकन. मास किती दिलंय? 6 नंबरचं मास किती दिलंय? अप्रॉक्स 10⁻⁻26 मास दिलंय. अप्रॉक्स 10⁻⁻26 आणि v किती दिलाय बेटा तुम्हाला? 500. अरे किती दिलाय? 500. मग काही करायचं नाही. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. बोला सगळ्यांनी. 1/2 mv चा स्क्वेअर. 1/2 m किती बेटा 10⁻⁻26 v चा स्क्वेअर म्हणजे 500 चा स्क्वेअर. इथे 1/2 × 10⁻⁻26 500 चा स्क्वेअर. 5 5 चा 25 डबल ट्रिपल 40. कळतंय का? अरे समजतंय? हा -6 आहे ना, 1 2 3 4 0 काढून टाका. किती येत आहे सांगा मला? 1/2 यातनं किती 25 × 10 4 गेले -22. अरे कळतंय का? याने याला डिवाइड करा. किती येतं? 12.5 × 10⁻⁻20. एक पॉईंट इकडे या. 1.25 × 10⁻⁻21 जूल. हे येईल तुमची कायनेटिक एनर्जी. कळतंय ना? चलो.